नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा आपल्या सक्सेस करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. काल आपण तक्ता संकेतन बघितलं होतं, तर आजचं आपण बघायचं आहे अॅनालाइज कोडिंग, म्हणजेच त्याला पृथक्करण संकेतन आपण म्हणतो. तर आपण ते टॉपिक बघून घ्यायचं आहे. वेळ न दवडता आपण डायरेक्ट थेट आपण टॉपिक पर्यंत जायचं आहे. चला, या टॉपिकचा जर आपण विचार केला विद्यार्थ्यांनो, तर या टॉपिकमध्ये काय आहे, एका ठराविक अक्षराबद्दल असेल किंवा एखाद्या संख्येबद्दल असेल, ठराविक काहीतरी एक आपल्याला कोड दिलेला असतो. तर तो कोड आपल्याला व्हेरीफाय करायचा असतो आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. वेगळं काही नाही आहे. मी डायरेक्ट इथं काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगायची काही गरज आहे नाही. डायरेक्ट मी तुम्हाला क्वेश्चन घेतो आणि क्वेश्चनला तुम्हाला थेट कळून येईल कशा पद्धतीने आपले हे जे काही पृथक्करण संकेतनाचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 1 SRPF नागपूरसाठी आलेला क्वेश्चन होता. आपण थेट बघूयात. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघून घ्या विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे, जर मिल्क म्हणजे एक ठराविक आपल्याला कोड दिला आहे, ठीक आहे, ग्लॅड म्हणजे एक ठराविक कोड दिला आहे. तर ठीक आहे, आपल्याला हे दोन कोड दिले आहेत. यावरून आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक असेल म्हणजे कोणता कोड असेल हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे आणि मार्क्स साठी कोणतं कोड असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर काढता येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, आपण काढून घ्यायचं आहे. चला, एम साठी काय आहे, इथं घेणार आपण एम साठी. सर्वात अगोदर काय करायचं विद्यार्थ्यांनो, आता इथं कधी कधी काय असतं, थेट जो क्रम असतो म्हणजे जे काही आपल्याला जो काही शब्द दिला आहे त्याचा जो काही अक्षरांचा जो काही क्रम असतो तो थेट एका लाईन मध्ये असणार असं काही नाही, क्रमाने असणार असं काही नाही विद्यार्थ्यांनो. तो कधी कधी त्याला शफल करून पण दिला जातो. तर आपल्याला ते पण शोधावं लागेल. आपण थेट जसं मी एम साठी 4 असणार असं अशा पद्धतीने जायचं नाही आहे. आपण दुसऱ्या पद्धतीने पण विचार करून ते करायचं आहे. नाही तर कधी कधी क्वेश्चन आपण पोचताना आपण काय चुकू शकतो. तर आपण कशा पद्धतीने जाऊ बघा. इथं सेम अक्षर कोणते आहेत, एल आहे, इथं एल आहे आणि यामध्ये जसं एल आहे तर मग आपण उत्तरामध्ये बघायचं की कोणता अंक त्यासाठी वापरला आहे. तर इथं बघा तिसऱ्या क्रमांकाला 3 आणि 3 इथं सेम आला. इथं जरी क्रमाने जरी ते सेम आले असले पण कधी कधी काय होतं, असं दरवेळेस क्रमाने येतीलच असं नाही, म्हणून आपल्याला ते पण व्हेरीफाय करायचं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, नाही तर आपण डायरेक्ट मग एम साठी 4 विचारलं अशा पद्धतीने जायचं नाही. नॉर्मली तर असेल तर ठीकच आहे, पण कधी कधी काय असतात ते क्रम काय असतात ते शफल केलं असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ती गोष्ट. तर एल साठी काय आहे, 3 आहे. ठीक आहे, आपल्या उत्तरामध्ये 3 MASK मास्क आपल्याला सांगितलं आहे. तर यामध्ये एल येतो का, ह्या शब्दामध्ये एल हा अक्षर येतो का. एल अक्षर येत नसल्यामुळे जो 3 एखाद्या म्हणजे ऑप्शन मध्ये 3 असेल तर तो का होऊन कट होऊन जाईल. तर 3चा ऑप्शन कोणता आहे, एकच आहे. त्यामुळे पहिलं आपलं जे काही पर्याय होतं ते इथं कट झालेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला डायरेक्ट आपण फाइंड करू. एम साठी काय आहे, 4 आहे. ए साठी काय आहे विद्यार्थ्यांनो, आता क्रम काय आहे, सेमच आहे. तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. यामध्ये दरवेळेस असेलच असं नाही बरं. 4, 6, तर बघा 4, 6 आला आहे प्रत्येकामध्ये. एस साठी काय आहे विद्यार्थ्यांनो, एस साठी दोन्ही हे जे शब्द आहेत, मिल्क असो किंवा ग्लॅड असो, याच्यामध्ये एस आहे का, नाही आहे. म्हणजे येणारा जो अंक असेल तर हा ठराविक जो कोड म्हणजे हे जे काही ठराविक कोड आहेत यांचे ह्या कोडमध्ये येणार नाही. तो अंक यापेक्षा विपरीत असणार आहे. तर तो काय असणार आहे, कोड 4, 2, 3, 1 यापेक्षा यामध्ये नसणार आहे किंवा 5, 3, 6, 7 यामध्ये पण नसणार आहे. तर मग एक नवीन कोड असणार आहे. तर मग आपण ही जागा कोरी ठेवायची. ठीक आहे, आणि के साठी काय आहे, के साठी आपण बघितल्यानुसार 1 आहे. ठीक आहे, तर बघायचं आहे आपण ऑप्शनवरून आपण ते व्हेरीफाय करायचं आहे. चला बघा, 2 ऑलरेडी आलेला आहे म्हणजे एस साठी 2 येऊ शकते का विद्यार्थ्यांनो, येणार नाही. इथं 5 पण आलेला आहे विद्यार्थ्यांनो, तो आपण एस साठी पण 5 घेऊ शकतो का विद्यार्थ्यांनो, ते पण घेता येणार नाही. मी काय म्हटलं तुम्हाला, असा अंक आला पाहिजे जो अंक हा दोन्ही याच्यामध्ये यायला नको, तो विपरीत असला पाहिजे. आणि का असला पाहिजे ते पण सांगितलं तुम्हाला, कारण की इथं मिल्क जो शब्द आहे आणि ग्लॅड शब्द आहे, दोन्ही शब्दामध्ये एस हा जो अक्षर आहे तो आलेला नसल्यामुळे आपल्याला एक त्यासाठी जो कोड आहे तो दुसराच असणार आहे. ह्याचे जे कोड आहेत त्यामधून तो नसणार आहे, म्हणून आपण तो तिथं वेगळा कोड आपल्याला घ्यायचा होता. तर काय होणार, कोड कोणता पण होऊ शकतो. तर इथं काय ऑप्शन नुसार आपण बघितलं तर कोड काय आला आहे, 8 आहे आणि आपलं पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर त्याने दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. असं आहे, एकदम इझी आहे. अशा पद्धतीनेच फाइंड करायचं आहे. मी जी टेक्निक सांगते ह्या पद्धतीनेच जायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जर आपण प्रॉपर मेथड मी जी सांगितली मेथड त्या पद्धतीनेच फॉलो केलं तर उत्तरापर्यंत तुम्ही कमीत कमी वेळात
पोहोचणार विद्यार्थ्यांनो. नाहीतर तुम्ही एक एक बघून किंवा यामध्ये कधी कधी 4 आणि 5 मिनिटं पण वेस्ट होऊ शकतात. उत्तर तुम्ही काढाल पण कमीत कमी वेळात कसं पोहोचता येईल ह्यासाठी म्हणून आपण हे व्हिडिओ तयार केले विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 2 बघून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. SRPF नागपूरसाठी चाललेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 अक्षर दिला आहेत, एक आहे कलर आणि डेकोर. ह्यापासून आपल्याला काय फाइंड करायचं मी सगळ्यात अगोदर सांगितलं. फाइंड काय करायचं ते बघायचं. लॉरी आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो चला बघा. आता यामध्ये बघितल्यानंतर इथं आर साठी जी आहे, आर साठी जी आहे, म्हणजे क्रमानं झालेला आहे. अक्षर काही शफल केलेले नाहीत विद्यार्थ्यांनो. तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो. ठीक आहे, क्रम असल्यामुळे आपण डायरेक्ट घेऊन बघायचे आहेत. तर आर आपल्याला जी साठी काय मिळणार आहे, आर साठी काय मिळणार आहे, जी मिळणार आहे. तर हे 2 काय आहेत, आर आहेत. तर म्हणजे मधल्या जे काही टर्म असतील म्हणजे पहिले टर्म आणि दुसरी टर्म आणि तिसरी आर साठी काय येणार आहे, जी आणि वाय साठी जी काही ठराविक टर्म येईल ह्या पद्धतीनंच आपलं उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तिसरा आणि चौथा आपल्याला माहित झाला विद्यार्थ्यांनो. तर आपण डायरेक्ट आपण उत्तरापर्यंत जायचं आहे. तिसरं चौथा आहे का, जी नाही आहे. दुसऱ्यामध्ये पण जी आहे का, नाही आहे. तिसऱ्यामध्ये जी आहे का, आहे विद्यार्थ्यांनो. आणि चौथ्यामध्ये जी आहे का, नाही. किती लवकर उत्तर विद्यार्थी मित्रांनो भेटलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, बाकी पण तुम्हाला एकदा पडताळून दाखवतो मी इथं. ठीक आहे, चला बघा. एल साठी काय होतं, टी होतं. ठीक आहे, तर एल साठी काय येणार आहे, टी येणार आहे विद्यार्थ्यांनो. बरोबर आहे. त्यानंतर काय आहे, ओ साठी काय होतं विद्यार्थ्यांनो, ओ म्हणजे ओ साठी आय येणार आहे, इथं आय येईल विद्यार्थ्यांनो. आणि शेवटी काय आहे आपलं वाय आहे. तर वाय साठी काय येणार विद्यार्थ्यांनो, कलर मध्ये पण वाय हा अक्षर नाही आहे आणि डेकोर मध्ये पण वाय हा अक्षर नाही आहे. म्हणजे वाय साठी जो कोणता कोड येईल तो ह्या ठराविक कोडिंग पेक्षा वेगळा येईल विद्यार्थ्यांनो. तर काय आहे इथं कोणता कोड वेगळा येईल, आपला डब्ल्यू दिसतो का, यामध्ये पण दिसत नाही आणि यामध्ये पण दिसत नाही. त्यामुळे डब्ल्यू आपण उत्तरामध्ये ज्या पद्धतीने दिला आहे त्यानुसार आपलं डब्ल्यू हा वाय साठी कोड येणार आहे विद्यार्थ्यांनो. बघ किती इझी होतं ना, आपण किती लवकर फाइंड केलं विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनेच जायचं आहे आणि अशा पद्धतीनेच हे जे काही संकेतानाचे प्रॉब्लेम आहेत, त्या संकेताच्या पृथक्करण संकेतानाचे जे प्रॉब्लेम आहेत त्यापर्यंत आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, समजलं असेलच तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनो तर लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण तुम्ही अजून आता सबस्क्राईब करा. आणि तुमचं जे काही तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओबद्दल म्हणा किंवा शिकवण्याबद्दल म्हणा किंवा एखादा क्वेश्चन नसेल समजला त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता विद्यार्थ्यांनो. आणि तुम्हाला जर अजून काही परस्पर जर विचारायचं असेल तर माझा हा नंबर आहे विद्यार्थ्यांनो. ह्या नंबरवर थेट तुम्ही मेसेज करू शकता. पण अभ्यासाविषयीच इथं मेसेज कराल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला बघा. क्वेश्चन क्रमांक 3 एकदा बघून घ्यायचा आहे. SRPF नागपूरसाठी चाललेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला क्वेश्चन बघून घ्या एकदा तुम्ही. काय म्हटलं आहे, फिरोजाबाद हा एक ठराविक शब्द आहे. या शब्दावरून याच्या संकेत कोणत्या पद्धतीचा आहे, हा अशा पद्धतीचा संकेत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिलं आहे असं ते या क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे. तर आपल्याला त्याच सांकेतिक भाषेत म्हणजे हा जो फिरोजाबाद शब्द आहे तो या कोडमध्ये कशा पद्धतीने लिहिला आहे त्याच पद्धतीचा जो तर्क लावून आपल्याला अहमदाबाद कशा पद्धतीने लिहिलं जाईल हे आपल्याला शोधायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, SRPF नागपूरसाठी आलेला क्वेश्चन आहे. तर कशा पद्धतीने शोधू आपण, एकदा मी फिरोजाबाद लिहून घेतो आणि हे पण एकदा लिहून घेतो त्याच्या खाली. ठीक आहे, लिहून घेतलं मी. आता ते पण लिहून घेतो. DOA. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर तुम्ही विचार केलं तर यामध्ये काय दिसून येईल विद्यार्थ्यांनो. आधी अक्षर मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर आहेत विद्यार्थ्यांनो. आणि ठराविक प्रत्येक 3 अक्षरासाठी काहीतरी त्यांनी फेरबदल केला आहे विद्यार्थ्यांनो. तो कसा फेरबदल केला आपण बघून घ्यायचा आहे. हा FIR आहे, हे शेवटी लिहिलं आहे. हे जे मधले जे अक्षर आहेत 3 ते मधले अक्षर बरोबर जशा तसे खाली लिहून घेतले आहेत. आणि हा जो बाद जो आहे तो काय केला आहे इथं सुरुवातीला लिहिला आहे. म्हणजे काय केलं आहे या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिले ठराविक 3 अक्षर शेवटी गेले आहेत, शेवटचे 3 अक्षर अगोदर आले आहेत. पहिले 3 शेवटी आणि शेवटचे अगोदर. ठीक आहे, आणि मधले जे 3 आहेत ते बरोबर जशा तसे खाली आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा अशा पद्धतीने एकदम सरळ साधा तर्क होता विद्यार्थ्यांनो. तर हाच तर्क जो आहे तो आपण अहमदाबादसाठी वापरून बघायचा आहे. चला अहमदाबादसाठी मी एकदा अहमदाबाद लिहून घेतो. ठीक आहे,
ठीक आहे. अहमदाबाद मी लिहून घेतला आहे. ठीक आहे. यामध्ये अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. 9च अक्षर आहेत. 9 अक्षर आपण कशा पद्धतीने लिहून घ्यायचे आहेत? मग हा जो बाद आहे तो सुरुवातीला येईल. ठीक आहे. तर मी हे सुरुवातीला बाद लिहून घेतो. मधले जे 3 अक्षर आहेत ते जशा तसे येणार, म्हणजे ADA बरोबर मी लिहून घेतलं आहे. आणि हा जे पहिले जे 3 अक्षर आहेत, हे जे पहिले 3 अक्षर आहेत ते शेवटी लिहून घ्यायचे आहेत, म्हणजे AHM. मिळाला कोड. अहमदाबादचा कोड मिळाला विद्यार्थी मित्रांनो. ज्या पद्धतीने फिरोजाबादचा होता त्या पद्धतीने आपण अहमदाबादचा पण कोड काढलेला आहे. आणि आपण ऑप्शन बघायचे आहेत. चला BADA. चला BA म्हणजे आपला हा ऑप्शन इथं कट होऊन जाईल. BADA हा पण ऑप्शन कट होऊन जाईल. हा पण ऑप्शन कट होऊन जाईल. आपला पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. किती इझी होतं क्वेश्चन. फक्त तर्क कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि कधी कळेल? तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला तर्क कळेल. आणि वेळोवेळी तुम्हाला ट्रिक पण सांगितल्यात विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने आपण क्वेश्चन पर्यंत जायचं आहे आणि त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे त्यासाठी पण मी तुम्हाला तर्क सांगितले आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला क्वेश्चन क्रमांक 4 बघून घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. SRPF सोलापूरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला बघून घ्यायचं विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे? मेक हा शब्द FLBN असा लिहिला आहे. तर सांकेतिक भाषेत, त्याच सांकेतिक भाषेत शुअर हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल? तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला शब्द दिले आहेत, सॉरी अक्षर दिले आहेत. तर आपण काय करावं लागेल? आपल्याला ABCD इथं लागणार आहे विद्यार्थ्यांनो. तुम्ही एकदा ABCD लिहून घेतो. ABCD पूर्णपणे लिहून घेतले विद्यार्थ्यांनो. तर चला आपण आता कशा पद्धतीने ते घेतलं ते बघायचं आहे. आता M साठी काय आहे? F आहे. तर काय येणार? M कुठं आहे? ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 घरं तिथं काय केलं आहेत? मागायला आहेत. तर आपण S साठी पण 7 घरं मागावं लागेल. तर S साठी 7 घरं मागायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. म्हणजे पहिल्या जागी काय आला आहे? A आला आहे. पण आपल्याला A दिसतं का विद्यार्थी मित्रांनो? तर दिसत नाही. म्हणजे आपण जो तर्क घेतला तो तर्क बरोबर येणार का विद्यार्थ्यांनो? येणार नाही. दुसरा तर्क आपण व्हेरीफाय करायचा आहे. ठीक आहे. तर बघा इथं एक तुम्ही विचार केला तुम्हाला कळेल विद्यार्थ्यांनो. इथं काय आहे? AMAKE हा जरी शब्द दिला असला सरळ, तरी पण त्याच्या तर्कामध्ये पण कसं आहे? त्याला पण शफल केलं जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या पद्धतीने शफल केलं असेल त्या पद्धतीने शुअर साठी पण शफल केलं असेल. तर आपण बघून घ्यायचं आहे. चला इथं बघा FLB आणि N. तर यामध्ये बघा काही कळलं का विद्यार्थी मित्रांनो? का मी असं केलं ते? कारण की M नंतरची आपला जो अक्षर आहे, M नंतर काय आहे? N आहे. तर या पद्धतीने केलं आहे. म्हणजे M काय आहे? Mचा जो काही कोड आहे तो शेवटी आला आहे तो N आहे. ईचा जो कोड आहे शेवटचा तो पहिला आला आहे. आणि दुसऱ्या जागचा जो आहे तो तिसऱ्या जागी आणि तिसऱ्या जागचा दुसऱ्या जागी अशा पद्धतीने आला आहे. हा जो तर्क आहे हाच तर्क शुअर साठी आपण वापरणार आहोत विद्यार्थ्यांनो. आणि यामध्ये काय केलं आहे? जो समोरचा अक्षर आहे तोच घेतला. तर आपण शुअर साठी पण वापरून बघायचा आहे विद्यार्थ्यांनो. तर्क कळला तुम्हाला मिक्स साठीचा? खूप इझी तर्क होता. फक्त त्याला शफल केलं होतं. तर चला आपण शुअर साठी लिहून घ्यायचं आहे. तर S साठी काय येईल? S नंतर कोणता अक्षर आहे? T. तर T काय येईल? आपल्याला शेवटी येईल विद्यार्थ्यांनो. तर T आपल्या शेवटी येणारा पर्याय कोणता आहे? डायरेक्ट आपला पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येताना दिसेल विद्यार्थ्यांनो. कळलं? ठीक आहे. बाकी पण एकदा बघून घ्यायचे आहेत. तर पहिल्या जागी काय येणार आहे? शेवटचा. तर शेवटचं E साठी काय आहे? E नंतर काय येणार आहे विद्यार्थ्यांनो? F येईल. तर पहिल्या जागी काय येणार आहे? F. U साठी काय येईल? U नंतर आपल्या तिसऱ्या जागी येईल, दुसऱ्या जागच्या तिसऱ्या जागी. म्हणजे U साठी काय येणार आहे? B. ठीक आहे. R साठी काय येणार आहे विद्यार्थ्यांनो? यस. तर आलं आपलं उत्तर FSVT. अशा पद्धतीने आपलं उत्तर फाइंड केलं विद्यार्थी मित्रांनो. किती इझी होतं आणि कशा पद्धतीने जायचं कळलं विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनेच तुम्हाला पण जायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं? चला आपण समोरचा क्वेश्चन बघायचा आहे. SRPF सोलापूरसाठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघायचा आहे विद्यार्थ्यांनो. तर काय दिलं आहे विद्यार्थ्यांनो? एक ठराविक काहीतरी तर्क आहे. तो तर्क आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तर्क काय ना ते बघायचं आहे. हा एक ठराविक काहीतरी आपल्याला एक कोड दिलेला आहे. आपण जे काही स्टारचं फुलीचं जे काय आहे तो कोड कोणत्या पद्धतीचा आहे ते बघायचं आहे आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर तर्क बघायचा आहे. आणि 4 मध्ये आणि 9 मध्ये काय आपण कोणते संबंध जोडून किंवा काय करून
आपण 97 पर्यंत पोहोचणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. लावा बरं तुम्ही तर्क. काय येतं का तुमचं? तर यामध्ये तर्क बघा विद्यार्थ्यांनो कोणत्या पद्धतीचा आहे. यामध्ये काय केलं आहे, 4चा वर्ग घेतला आहे, त्याची ऍडिशन 9च्या वर्गासोबत केलेली आहे आणि ह्या दोघांची जी बेरीज येईल तो हे उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो. आता बघा बरं तुम्ही 4चा वर्ग काय येणार, सर्वांना वर्गपाठ आहेत. मी सांगितलं होतं 30 पर्यंत तुम्हाला वर्गपाठ असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. तुम्ही 30 पर्यंत वर्ग 30 पर्यंत जे काही वर्ग आहेत ते पाठ करा तुम्ही, ठीक आहे. आणि त्यासाठी पण तुम्हाला मी टेक्निक सांगितली होती. जर तुम्हाला डायरेक्ट पाठ होत असेल तर तुम्ही डायरेक्ट पाठ करू शकता आणि जर पाठ नसेल होत तर तुम्ही काय करायचं, ज्या जागी तुम्ही बसता रेग्युलर तुम्ही अभ्यासासाठी ज्या जागी बसता तिथे काय करायचं आहे, सगळे जे 30 पर्यंत फाडे आहेत ते चिकटवून ठेवायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते बघणार आणि तुमच्या त्या मेमरीमध्ये ते जाणार ते सगळं, ठीक आहे. तर 9चा वर्ग काय आहे 81, 4चा वर्ग 16. तर यांची बेरीज करून बघा बरं. 4 आणि 1 आणि 6 किती होणार, 7 होणार. 8 आणि 1 किती होणार, 9 होणार. म्हणजे 97 आपलं उत्तर आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने बघायचं आहे आपण. त्याच पद्धतीने हा तर्क लागतो का बघा बरं. 3चा वर्ग काय होणार 9 आणि 7चा वर्ग काय होणार 49. मग 49 प्लस 9 किती होणार आपलं 58. इथं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण जो तर्क सांगितला एकदम बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. तर हाच तर्क आपल्या पदासाठी वापरून बघायचा आहे. 9चा वर्ग काय होणार 81, आपण तिथं प्लस घ्यायचा आहे आणि 2चा वर्ग काय होणार 4. म्हणजे काय उत्तर येईल 81 प्लस 4 किती होईल विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर येईल 85 विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. किती इझी क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो. चला ह्याच पद्धतीने बघायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 6 एकदा बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. चला बघून घ्यायचं विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे, एका सांगतिक भाषेत कॅट हा शब्द डीबीयू असा लिहत असतील तर हॉर्स हा शब्द कसा लिहिला असेल. तर यामध्ये तर्क बघा. सी साठी डी वापरला आहे, ए साठी बी वापरला आहे आणि टी साठी यू वापरला आहे. तर तुमचं काहीतरी डोक्यात क्लिक झालं का, तुम्हाला काहीतरी तुमच्या डोक्यात स्ट्राईक झालं का विद्यार्थी मित्रांनो, की जो ठराविक अक्षर आहे त्यासाठी जो कोड वापरला आहे तो त्या समोरचा अक्षर आहे. म्हणजे काय आहे, सी साठी डी, सी नंतर डी येतो. ए साठी बी वापरलाय, ए नंतर बी येतो आणि टी साठी यू वापरलाय, टी नंतर यू येतो. ह्या पद्धतीचा तर्क आहे. तर आपण हॉर्स साठी पण त्या पद्धतीने तर्क वापरू शकतो का विद्यार्थ्यांना, वापरणार. तसाच तर्क आहे तो. तर बघा आपल्याला एबीसीडी तर माहित असणं गरजेचं आहे. तर बघा एबीसीडी EF G H, एच नंतर काय येतं विद्यार्थ्यांनो आय येईल. तर आपल्या उत्तरामध्ये आय येणं गरजेचं आहे पहिल्या एच साठी. तर आपलं पहिलं पर्याय, दुसरं पर्याय इथं कट होताना दिसेल आपल्याला विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. ओ साठी काय येणार आहे पी येईल. दोन्ही पर्यायामध्ये पी आहे, ठीक आहे. आता तिसरं बघावं लागेल. आर नंतर काय विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. एबीसीडी EF G H JK LM NO P Q R. आर नंतर काय येतं एस येतं विद्यार्थी मित्रांनो, RS. तर इथं काय येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो, एस येणं गरजेचं आहे. इथं काय टी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय होईल चुकीचं होईल आणि पर्याय क्रमांक 2 इथं आपलं बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. किती इझी क्वेश्चन होता आणि कसा तर्क होता, अशा पद्धतीनेच आपण उत्तरापर्यंत जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं असेलच तुम्हाला. आणि नसेल कळत तर तुम्ही एकदा पुन्हा एकदा व्हिडिओ बघायचा विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. पूर्णपणे इथंच समजून घ्यायचं आहे आणि इथं समजून घेतल्यानंतर तुम्ही जे काही PYQ आलेले होते त्या सगळ्या PYQची प्रॅक्टिस करायची विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. चला क्वेश्चन क्रमांक 7 एकदा बघून घ्या तुम्ही. SRPF गोंदियासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला बघून घ्यायचं आहे. एका सांकेतिक भाषेत ठराविक जो काही शब्द आहे त्या शब्दाचा संकेत हा आहे, ठीक आहे. तर 2 4 7 साठी ह्या शब्दासाठी कोणता संकेत असेल, म्हणजे ह्या 2 4 7 साठी कोणता संकेत असेल हे आपल्याला बघावं लागेल. तर बघून घेऊ आपण. चला इथं काय म्हटलं आहे 2 4 आणि 7, ठीक आहे. 2 4 7 म्हणजे हे जे काही ठराविक अक्षर आहेत ह्या अक्षरामधलेच शब्द आपल्याला उत्तरामध्ये दिसायला पाहिजेत. म्हणजे हे 2 पण इथं आहे, 4 पण आहे आणि 7 पण आहे. म्हणजे हे जे ठराविक शब्द आहे ह्या शब्दामधले जे काही अक्षर आहेत ते अक्षर उत्तरामध्ये असायला पाहिजेत. एखादा विपरीत जर अक्षर आला तर तो पर्याय काय होईल तर कट होऊन जाईल. कळलं, तर्क कळला. त्या तर्काने आपण त्याला जे काही ऑप्शन आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. चला FGB आहे तर येते आहे, म्हणजे हा पर्याय येईलच. P आहे, G आहे, B आहे, हा पण येतो विद्यार्थी मित्रांनो. BFG हा पण येतो विद्यार्थी मित्रांनो आणि GFB हा पण येतो विद्यार्थी मित्रांनो. तर नॉर्मली आपण जो तर्क घेतला त्या तर्कानुसार सगळेच पर्याय बरोबर येतात. मग दुसरा एखादा तर्क असेल तो तर्क कसा असेल. आता जे काय हे इथं जे अक्षर आहेत आणि त्यासाठी जो काही संकेत दिला आहे तर ते एका क्रमानं असतील का ते बघून घ्यायचं आहे. चला तर आपल्याला काय 2 कितव्या क्रमांकावर मध्ये, तर काय येणार आपण 2 साठी काय येणार
जी येईल. 4 कुठे आहे? 4 आहे शेवटी, म्हणजे 4 साठी काय येणार? एफ येईल विद्यार्थी मित्रांनो. 7 कुठे आहे विद्यार्थ्यांनो? दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे 7 साठी काय येणार? बी येईल विद्यार्थी मित्रांनो. उत्तर आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जी एफ बी आपलं हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. किती इझी होतं विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीने आपले क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत विद्यार्थ्यांना. ठीक आहे. काय विचारलं आहे? एका सांकेतिक लिपीत ए अक्षराऐवजी सी, डी अक्षराऐवजी एफ आणि ई च्या ऐवजी जी घेतले आहेत आणि ही अक्षर मालिका जी आहे ती अशा पद्धतीने समोर समोर गेली आहे. तर त्याच सांकेतिक लिपीचा वापर करून हा जो ठराविक शब्द आहे अँबिशन, हा शब्द कसा लिहाल हे विचारलाय विद्यार्थ्यांना. तर ए साठी सी, म्हणजे ए साठी आपल्याला काय घेतलं आहे? सी घेतलं आहे. त्याच पद्धतीनं डी साठी काय घेतलं आहे? एफ घेतला आहे. त्याच पद्धतीनं काय आहे, जो आहे समोरचा अंक असो अशा पद्धतीनं ही अक्षरमालिका समोर गेली आहे. तर अक्षरमालिका तर्क कोणता आहे? एबीसीडीचा आपण जर विचार केला तर काय झाल्या? 2 घरांची इथं वाढ झाली आहे, म्हणजे ए आणि बी आणि सी, म्हणजे 2 घरं समोर गेल्यानंतर आपल्याला सी भेटते. तर ह्याच पद्धतीचा तर्क आपण अँबिशन साठी वापरून घेऊ. प्रत्येक अक्षरासाठी हा पद्धतीचा तर्क आपण वापरून पडताळून पाहू. चला, तर ए साठी काय होणार? सी येईल. तर पहिल्या जागी सी असलेले सगळे पर्याय आहेत. एम साठी काय येणार विद्यार्थ्यांनो? आता एबीसीडी आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, पण आपल्याला माहित आहे, आपल्याला पाठ आहे, तर काय आहे? एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ, म्हणजे एम नंतर एन आणि ओ, म्हणजे ओ येणार. मग इथं एम साठी काय येणार? ओ येणार विद्यार्थ्यांनो. तर आपण डायरेक्ट बघून घेऊयात. तर आपला पर्याय क्रमांक 1 इथं कट झाला आहे. ठीक आहे. बी साठी काय येईल? सी आणि डी, म्हणजे बी साठी काय येणार आपल्या इथं? डी येईल. तर डी बघून घेऊयात. आलं का? पर्याय क्रमांक 3 पण इथं कट झाला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता चौथ्यासाठी के के आहे, आपण डायरेक्ट बघूयात. आणि 5व्यासाठी व्ही आणि क्यू आहे, म्हणजे 5वं वेगळं आहे. आपण 5वं थेट बघूयात. आपलं 5वं कोणतं आहे? टी आहे. तर टी साठी काय येईल? एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही. तर काय येणार इथं? व्ही उत्तर येईल. तर मग आपलं पर्याय क्रमांक काय येणार? 2 आपलं इथं आपलं उत्तर बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? मी इथं एबीसीडी जरी लिहिली नसेल पण तुम्हाला तोंडाने सांगितले आहे सगळं. तुम्ही काय करायचं आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करताना एबीसीडी लिहून घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचे क्वेश्चन. ठीक आहे. चला, क्वेश्चन क्रमांक 9 बघा विद्यार्थ्यांनो. यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, जे विदर्भाचे जे काही पेपर आहेत ते थोडे टफ असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला, बघून घ्यायचं आहे. रमेश इज स्मार्ट हे शब्द 7, 6, 5 असे लिहिले आहेत. आपण डायरेक्ट अगोदर काय विचारलं ते बघून घेऊ. ब्युटिफुल साठी कोणता अंक असेल हे विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, रमेश इज स्मार्ट, आपल्याला ते 7, 6, 5 ह्यापैकी येईल का? याच्यामध्ये ब्युटिफुल आहे का? जे काही 7, 6, 5 असणारे जे काही अंक आहेत ते आपण कट करून घेऊ. इथं दिसतं का? नाही. चला, दुसरं बघायचं आहे. 9, 7, 8 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल, म्हणजे ह्या ज्या 9, 7, 8 मधून एक जो अंक आहे तो ब्युटिफुल साठी आलेला आहे. तर आपण तो कोणता असेल ते बघायचं आहे. तर इथं बघा, रमेश इज अ स्मार्ट, म्हणजे स्मार्ट आणि स्मार्ट हे दोन्ही इथं रिपीट झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. दोन्ही रिपीट झाले असल्यामुळे यांच्यासाठी एक ठराविक अंक असेल. तो अंक कोणता असेल आपण बघून घ्यायचा आहे. इथं कोणता आहे आणि इथं कोणता आहे? 7 जो आहे तो स्मार्ट साठी आलेला आहे. तर आपण 7 इथं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे 7 ब्युटिफुल साठी येणारच नाही. ही गोष्ट आपल्याला कळली विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. म्हणजे येणारं उत्तर काय असेल? एक तर 8 असेल किंवा 9 असेल. 8 असेल किंवा 9 असेल, म्हणजे मग आपले 2 जे पर्याय आहेत 6 आणि 7 इथं कट झाले आहेत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. 2 पैकी आपण बघून घ्यायचे. चला, 8, 6, 2 म्हणजे रोज इज ब्युटिफुल. ठीक आहे. तर इथं बघा, 8, 6, 2 यामध्ये रोज इज ब्युटिफुल. तर तुम्हाला एक डायरेक्ट गोष्ट दिसेल, ब्युटिफुल इथं आहे आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण ब्युटिफुल आहे. तर इथं काय आहे? दोन्ही ऑप्शन साठी काय आहे? एक समान अंक. 8 जो अंक आहे दोन्ही ऑप्शन मध्ये तो काय आहे? समान आहे. आणि शब्द पण कोणता समान आहे? ब्युटिफुल आहे. म्हणजेच ब्युटिफुल साठी कोणता अंक असेल, कोणता कोड असेल विद्यार्थी मित्रांनो? आपला कोड असणार आहे 8, म्हणजे पर्याय क्रमांक इथं बरोबर येईल. इथं एक पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, क्वेश्चन क्रमांक 10 बघून घ्या. यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आपला कोडिंगचा. चला, यामध्ये काय म्हटलं, डायरेक्ट आपण बघू. बार्किंग साठी कोणता शब्द वापरला आपल्याला शोधायचा विद्यार्थ्यांनो. तर बघून घ्या. रेथोपिक हा 3 शब्दामधून कोणता तरी शब्द असणार आहे. तर ठीक आहे. रेथोपिक म्हणजे पॉकचा आपल्या इथं चुकीचा ठरेल विद्यार्थ्यांनो. चला, आता आपण शोधून घ्यायचं आहे.
इथं काय आहे आर आणि आर, म्हणजे ह्या दोन मध्ये कोणता समानिक असणार आहे, THO THO, म्हणजे THO आपलं येईल का उत्तरमध्ये, येणार नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर डॉग साठी पण बघून घ्या काय येणार आहे, डॉग दोन्ही याच्यामध्ये आहे, तर डॉग डॉग काय येईल इथं, काय आहे रे रे आहे, तर रे आणि रे डॉग साठी आपलं कट होऊन जाईल, तर आपण रे पण काय होणार आपलं चुकेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे उत्तर काय येईल आपलं पिक डायरेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने जायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, किती इझी क्वेश्चन होता, कळलाय विद्यार्थी मित्रांनो, नसेल कळलं तर पुन्हा व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे, चला क्वेश्चन क्रमांक 11 बघा विद्यार्थ्यांनो, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला बघून घ्या. इथं बघा विद्यार्थ्यांनो, स्टेशन हा शब्द ह्या पद्धतीने लिहिला आहे, तर म्हणतात चेन्नईसाठी काय शब्द लिहिल. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, एक क्वेश्चन आपण घेतला होता फिरोजाबाद आणि अहमदाबाद साठी, त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा. तर बघा इथं मी एकदा स्टेशन लिहून घेतो तुमच्यासाठी. ठीक आहे, त्यासाठी तर्क कोणता आहे, ATSTENO आहे. ठीक आहे, तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो अक्षर किती आहेत, तुम्ही अक्षर जेव्हा बघाल 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे, हे 7 अक्षर आहेत आणि त्यांची मांडणी कशा पद्धतीने केली आहे बघा. हे जे पहिले 3 अक्षर आहेत ना त्यांना फिरवलं आहे, उलट फिरवलं आहे, आणि शेवटचे पण जे 3 अक्षर आहेत त्यांना पण उलट फिरवलं आहे, आणि मधला जो अक्षर आहे तो एकदम सेम लिहिला इथं. ठीक आहे, म्हणजे बघा एस शेवटी येईल, टी मधातच येईल आणि येईल, अशा पद्धतीने फिरवलंय, उलट फिरवलंय. यामध्ये पण त्याच पद्धतीने गेला आहे, आय इकडे येईल, एन इकडे येईल, आणि अशा पद्धतीनेच आपण आलेला शब्द चेन्नईसाठी पण ह्या पद्धतीचा तर्क आपण लावून बघायचा. तर चेन्नईसाठी आपण लिहून घेऊयात. ठीक आहे, किती अक्षरी शब्द आहे हा, 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे, म्हणजे तर्क बरोबर सेमच येईल. सगळ्यात अगोदर काय येईल, मधलं एन साठी काय येणार, आपण एनच लिहून घ्यायचं आहे. तर चला बघूयात, चौथ्या क्रमांकावर एन कोणकोणत्या अक्षरामध्ये आहे. इथे येतो का, येत नाही. इथे येतो का, येतो. इथे येतो का, येत नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 इथं कट झाले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता आपण याला उलट लिहून बघूया. सी, ठीक आहे, यावरून पडताळून बघायचं आहे. EHC, ठीक आहे, EHCN आला आहे, EHCN बरोबर आहे, आला आहे. मग याचं आपण बघायचं आहे. लगेच शोधल्यानंतर पर्यायापर्यंत जायचं आहे, मिळत असेल कट करत जायचं, डायरेक्ट उत्तर मिळेल तर ठीकच आहे, नाहीतर आपल्याला समोरचं पण व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे, तर बघा मग तुम्ही इथं आहे का, इथं आय यायला पाहिजे, इथं ए आलाय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या इथं चुकीचं झालंय, म्हणजे EHCN. ठीक आहे, EHCN IAN म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या इथं बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता आणि आपण ऑलरेडी ह्या टाईपचा क्वेश्चन आपण घेतला होता मागे. ठीक आहे, त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन आहे, कळलं असेलच तुम्हाला. ठीक आहे, कळलं असेल चला एकदा बघून घ्या तुम्ही तर्क, नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि तर्क समजून घ्या. सगळ्या पद्धतीचे तर्क मी तुम्हाला इथं समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊ. पुन्हा रायगड पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन बघून घ्या तुम्ही एकदा. तर विद्यार्थ्यांनो आपण थेट काय म्हटलं, मी तुम्हाला काय विचारलं ते बघायचं आहे. आपल्याला काय विचारलं आहे, किंग साठी कोणता पर्याय बरोबर आहे इथं शोधायचा आपल्याला. तर चला डायरेक्ट बघूयात आपण. चला, नाम निक तोम, किंग इज गुड, म्हणजे ह्या नाम निक तोम ह्या 3 अक्षरामधूनच एक अक्षर असणार आहे. तर नाम तोम निक म्हणजे फूत आपलं ते पर्याय क्रमांक 2 इथं चुकीचे ठरेल डायरेक्ट. ठीक आहे, आता सेम कोणकोणत्या ते बघून घेऊयात आपण. चला, आपल्याला किंग शोधायचं आहे ना, तर गुड आणि गुड दोन्ही याच्यामध्ये आहे, तर आपण सेम शोधायचं आहे. काय आहे, निक दोन्ही कट होईल, तर निक पर्याय आपलं चुकीचं होईल, कारण गुड साठी निक आला आहे. ठीक आहे, आता इज साठी बघून घ्यायचं आहे. इज इथं आहे आणि इथं आहे, तर इज साठी काय आहे बघा, इज साठी काय आहे, नाम आहे, इथं पण नाम आहे, इथं पण नाम आहे, म्हणजे इज साठी नाम येईल, म्हणजे नाम पण आपलं चुकीचं ठरेल. म्हणजे किंग साठी कोणता येईल विद्यार्थी मित्रांनो, TOM टॉम आपलं इथं किंग साठी आपल्याला जो काही कोड आहे तो आलेला दिसेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला पण फाइंड करायचं आहे आणि खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, काही नाही, 10-15 सेकंदामध्ये उत्तर येतील विद्यार्थी मित्रांनो. फक्त हे तर्क कशा पद्धतीने आपण घ्यायचे आहेत एकदा कळलं आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर काही याच्यामध्ये वावगं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि लवकरात लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. चला, क्वेश्चन क्रमांक 3 भंडारा पोलीस चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, एकदा बघून घ्या, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला बघून घेऊयात विद्यार्थ्यांनो.
भंडारा पोलीस साठी आलेला क्वेश्चन आहे. आपल्याला विचारलं काय आहे, रेंट या शब्दाचे सांकेतिक रूप कोणते हे आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, रेंटसाठी आपल्याला बघावं लागेल. तर बघा, एक ठराविक अक्षर आहेत आणि त्यासाठी एक संख्या दिलेली आहे, आणि ती पण संख्या ठराविक शब्द आहे त्यासाठी एक संख्या दिलेली आहे, आणि प्रत्यक्षासाठी काही एक संख्या आहे असं काही दिलेलं नाहीये. काहीतरी याच्यामध्ये तर्क काहीतरी वेगळा असणार आहे. तर आपण सगळ्यात अगोदर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपला एबीसीडी आपल्याला इथं लागणार आहे. तर एबीसीडी आपण इथं लिहून घेऊयात विद्यार्थ्यांना. काम करतो मी एक, इथं आपण एबीसीडी लिहून घेऊ. ठीक आहे, आपण पूर्ण एबीसीडी तर लिहून घेतली आहे. ठीक आहे, आपण क्वेश्चन एकदा बघून घेऊयात. काय विचारलं आहे, मॅन साठी 28 कसं येईल आपण बघून घ्यायचं आहे. चला, काय विचारलं आपल्याला, मॅन. ठीक आहे, तर ठराविक आपण जे काही अक्षर आहे त्यासाठी किती संख्या आहे, कोणत्या क्रमांकावर ते बघून घेऊयात. एन कितव्या क्रमांकावर आहे, 13व्या. ए कितव्या क्रमांकावर आहे, 1. आणि एन कितव्या क्रमांकावर आहे, 14व्या. आपलं मॅनचं काय होतं, 28 होतं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा बरं, ह्या सगळे जे काही त्यांचा जो क्रमांक आहे त्यांची जर आपण ऍडिशन केली तर 28 उत्तर येतं का, उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. 13 + 1 किती होणार, 14. आणि 14 आणि 14 किती होणार, 28 उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा जो तर्क आहे आपल्याला इथं समजलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरंही बघा, नेटसाठी काय आहे, 39. मी तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो. नेटसाठी 39. बघा इथं, तर नेट लिहून घेतो. नेटसाठी पण 39 येतं का, आपण एकदा व्हेरीफाय करून घेऊ. ठीक आहे, एन कोणत्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो, 14. ई कोणत्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो, 5व्या. आणि टी कोणत्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो, 20व्या क्रमांकावर. त्यांची सगळ्यांची बेरीज करून बघायची आहे. चला, 14 आणि 5 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 19. आणि 19 + 20 किती होणार विद्यार्थ्यांनो, 39. म्हणजे जो काही तर्क होता आपला तो आपल्याला मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम इझी तर्क आहे. अशा पद्धतीने तर्क होता. तर आपल्याला काय व्हेरीफाय करायचं विद्यार्थ्यांनो, काय आपल्याला शोधायचं होतं, रेंट शोधायचं होतं. ठीक आहे, तर रेंटसाठी आपण एकदा बघून घेऊयात. आर साठी काय येणार, 18 येईल. ई साठी येणार 5 येईल. एन कितव्या क्रमांकावर येईल, 14व्या. आणि टी कोणत्या क्रमांकावर येईल, 20व्या. त्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर आपण बेरीज करून घेऊयात. 0 + 4 4, 4 आणि 5 9, 9 आणि 8 किती होणार विद्यार्थ्यांनो, 17चे 7. हातचाला 1 आपण इथे ऍड करून घेऊयात. 3 झाले, 4 झाले, इथं 5 झाले. ठीक आहे, तर काय उत्तर मिळालं आपल्याला विद्यार्थ्यांनो, काय मिळालं, 57 आपल्याला उत्तर इथं येताना दिसत आहे विद्यार्थ्यांनो. तर आपलं 57 उत्तर कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये येईल बघायचं आहे. तर आपलं पर्याय क्रमांक इथं 3 बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. काय होतं का इथं वावगं, काही नव्हतं विद्यार्थ्यांनो. इतकं इझी क्वेश्चन होता आणि अशा पद्धतीने जायचं होतं आणि तर्क पण तुम्हाला कळला विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 14 एकदा बघून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. चला, कोल्ड आपल्याला विचारलं काय एकदा बघून घ्यायचं आहे. गुडसाठी कोणते संकेतन असेल. ठीक आहे, तर बघा आपण जे कॉमन आहेत ते आपण कट करत जायचे आहे. कोल्ड वॉटर इज गोल्ड. ठीक आहे, तर इज कोल्ड इज म्हणजे ह्या दोन जे इथले जे काही संकेत आहेत ते आपण व्हेरीफाय करू. म्हणजे त्रिकोण पण कट होईल, त्रिकोण कट झालंच आहे. आणि आपला हे सर्कल पण तो पण कट होईल. का कट होईल, कारण की आपल्याला गुडचं विचारलं आणि कोल्ड आणि इज हे यासाठी जे तर्क होते ते आपण फाइंड केले. म्हणजे गुडसाठी वेगळा तर्क असेल. तर आपलं त्रिकोण पण आपल्या इथं चुकीचं ठरेल, सर्कल पण आपल्या इथं चुकीचं ठरेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे राहिलं काय आहे, 2 राहिले आहेत, एक स्क्वेअर आणि स्टारसाठी. तर चला आपण बघून घेऊयात. समोर बघायचं आहे फ्रेश वॉटर. ठीक आहे, फ्रेश वॉटर. ठीक आहे, तर याच्यामध्ये सेम बघायचं आहे, सेम येईल, दोन्ही सेम आहेत. म्हणजे वॉटरसाठी कोणता आपला कोड आलेला आहे, वॉटरसाठी आपल्याला स्क्वेअर येताना दिसतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मग गुडसाठी काय येणार विद्यार्थी मित्रांनो, गुडसाठी आपल्याला फुली आपला तो जो काही तर्क आहे तो आपल्याला तर्क इथे दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 15 बघून घ्या, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. पीएसआय मुख्याला आलेला क्वेश्चन आहे. काय म्हटलंय विद्यार्थ्यांनो, आपल्याला विचारलं काय आहे, सेम कसं लिहायचं ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला अगोदर गेस्टसाठी काय विचारलं आहे, गेस्टसाठी हा संकेत दिला आहे आणि मीनसाठी हा संकेत दिला आहे. त्यावरून आपल्याला सेम शोधायचा आहे. तर एकदा बघून घेऊ. चला
इथं पण ई आहे, इथं पण ई आहे. ई साठी @ वापरला आहे, ई साठी पण @ वापरला आहे. म्हणजे जो काही क्रम आहे अंकांचा म्हणजे त्या कोडचा तो क्रम बरोबर आहे हे आपल्याला दिसून येईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. बाकी कोणता अंक समान आलेला दिसतो का दोन मध्ये? नाही, फक्त ई आहे. म्हणजे ई साठी काय येणार विद्यार्थ्यांनो? ई साठी तर्क येणार आपलं @. ठीक आहे. तर ई आपल्याला सेम मध्ये ई शेवटच्या स्थानी आहे. तर ई सगळ्या पर्यायामध्ये बघायचं आपण, सगळ्या पर्यायामध्ये @ शेवटी आला आहे. म्हणजे आपल्याला त्यावरून उत्तर शोधता येत नाही. आपण चला समोर बघायचं आहे. चला, इथं काय आहे? एम साठी काय येणार आहे? एम साठी काय आहे? 6 आहे. तर 6 बघायचं आहे. 6 दुसऱ्या क्रमांकावर येईल, म्हणजे पहिल्या क्रमांकावर @ दुसऱ्या याच्यावर 6 मागून म्हटलं मी. तर बघा सगळ्या याच्यामध्ये पण 6 आला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते पण मिळणार नाही. मग ए साठी बघायचं आहे. ए साठी बघून घ्यायचं आहे. ए साठी काय आहे? ए साठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ए साठी आहे 4. ठीक आहे. तर 4 ए साठी आहे. तर आपण 4 इथं लिहून घ्यायचं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 4 कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त आपल्याला तिसऱ्या क्रमांक मागून तिसऱ्या क्रमांकावर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटचं कोणतं होतं? एस. तर एस साठी आपण बघून घेऊयात. एस साठी काय आहे? @ म्हणजेच आपलं ते पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनेच आपण फाइंड करा. इझी क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो. आणि PSI मुख्याला आला क्वेश्चन आहे बरं. ठीक आहे. चला, तर शेवटचा क्वेश्चन आहे आपलं पृथक्करण कोडिंग मधला शेवटचा क्वेश्चन आहे. चला, क्वेश्चन नंबर 16 बघून घ्यायचा आहे. एकदा तुम्ही ट्राय करा. सो मुख्यसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. सॉल्व्ह करून बघायचा आहे. टफ आहे थोडा क्वेश्चन, पण तरी प्रयत्न करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न करत राहायचा आपण. कारण की आपल्याला काय आहे, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय प्रॅक्टिसचे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला येत असेल पण तरी तुम्ही जर प्रॅक्टिस केली नसेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचं आउटपुट दिसणार नाही. म्हणून तुम्ही जेवढी जास्ती प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला त्यामध्ये स्कोर होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि आपलं शिकायचं एकच आहे, आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत. तर आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. वेळेवर कोणत्या पद्धतीचं जे काही लागेल ती गोष्ट तुम्हाला सांगितली आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करून सगळी तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, तर बघून घ्यायचं आहे. आय स्टँड या अभिव्यक्तीच्या आत संकेतन मिळवण्यासाठी नियम वापरा. म्हणजे आपल्याला शोधायचं काय विद्यार्थ्यांनो? आय स्टँड शोधायचं आपल्याला. ठीक आहे. आणि नियम दिल्यात, नियमावरून आपल्याला तो आय स्टँड काय येईल, तर्क काय ते शोधायचं आहे. तर जसं काय म्हणतो, पालो को म्हणजे साठी आय सीट, पालो तू म्हणजे शी सीट्स. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीचा तर्क येईल? यामध्ये पण आहे पालो, यामध्ये पण पालो आहे, यामध्ये सीट आहे आणि सीट आहे. तर बघा पालोसाठी सीट आला आहे. पण जो क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, तो क्रम येतं का बरोबर? क्रम बरोबर येत नाही. क्रम काय झाला आहे? उलट झाला आहे. म्हणजे पहिल्यासाठी शेवटचं आणि शेवटच्यासाठी पहिलं, अशा पद्धतीचा तो तर्क येईल. तुम्ही एकदा लिहून घेतो. सीट म्हणजे कोण काय, त्याच्यासाठी कोड आहे पालो. ठीक आहे. आपल्याला काय होतं आय स्टँड साठी? तर मग आय साठी काय येणार विद्यार्थी मित्रांनो? काय येणार? को येईल. ठीक आहे. तू म्हणजे काय होणार आहे? तू म्हणजे सीट होणार आहे. सॉरी, शी म्हणजे तू. ठीक आहे. तर आपल्याला काय होतं? आय आणि स्टँड फाइंड करायचं होतं. आणि पुन्हा एक तर्क आहे. तर ह्या तर्कानुसार काय येणार आहे? स्टँड साठी काय येईल? काय येणार विद्यार्थी मित्रांनो? करो. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड काय करायचं होतं? आय आणि स्टँड. ठीक आहे. आय स्टँड आपल्याला फाइंड करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तर्क कोणकोणते येईल विद्यार्थी मित्रांनो? पालो येणार आहे का आपल्यामध्ये? तर पालो इथं कट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तू पण येणार आहे का? तू पण येणार नाही. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 इथं कट होताना दिसतं विद्यार्थी मित्रांनो. आणि पर्याय क्रमांक 2 आणि 3 इथं दिसतात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये पण को करो आहे आणि करो को आहे. तर मग उत्तर कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो? काय तुमचा तर्क निघतो? तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, तर्क कोणत्या पद्धतीचा होता? पहिल्यासाठी शेवटी घेतलं होतं आणि शेवटसाठी पहिलं होईल. तर आय स्टँड मध्ये पण काय होणार? पहिल्यासाठी शेवट येईल आणि शेवटच्यासाठी पहिले येईल. तर स्टँड साठी मी अगोदर लिहून घेणार आहे. तर स्टँड साठी काय आला आहे विद्यार्थी मित्रांनो? करो आला आहे. आणि आय साठी काय आला आहे विद्यार्थी मित्रांनो? काय आला? आय साठी को आला आहे. म्हणजे आपलं काय येणार आहे तर्क? कोड काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? करो को हा तर्क येणार आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला बरोबर येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते आणि खूप इझी क्वेश्चन होता. थोडा अवघड होता क्वेश्चन हा, पण बाकी क्वेश्चन तर पूर्ण इझी होते विद्यार्थी मित्रांनो. पण कोणत्या पद्धती तर्कात तुम्ही बघितले आहेत सगळे तुम्ही सॉल्व्ह करायचे प्रयत्न करा. व्हिडिओ जर तुम्हाला एकदा समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मागे लागलेले PYQ सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा जे काही आपले संकेतनाचे जे काही राहिले आहेत टॉपिक ते आपण बघूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची रजा घेतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी.